Welcome back guys to the next point, that is terminal velocity. डायरेक्ट टर्मिनल वेलोसिटी कॉन्सेप्टकडे जायच्या अगोदर पहिले एक थोडंसं बॅकग्राऊंड कॉन्सेप्ट बघूया याची काय आहे ती. अगोदर आपण एक लॉ बघितला होता, तो होता स्टोक्स लॉ. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की एखादीचं स्पेरिकल बॉडी विस्कस मीडियममध्ये जर पडत असेल तर त्याच्यावरती एक विस्कस फोर्स ॲक्ट होणार आहे आणि तो विस्कस फोर्स त्याच्या मीडियमच्या विस्कॉसिटीला म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला डायरेक्ट प्रोपोर्शन असेल, त्याच्या स्पेरिकल बॉडीच्या रेडियसला प्रोपोर्शन असेल आणि ज्या वेलॉसिटीने तो खाली पडतोय त्याला पण तो प्रपोर्शन असणार आहे. तोच फॉर्म्युला आपल्याला पुन्हा याच्यामध्ये यूज करायचा आहे आणि त्याच्यावरनं आपण ती जी वेलॉसिटी होती त्या वेलॉसिटीचं इक्वेशन आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर आता कॉन्सेप्ट तीच आहे, डायग्राम पण सिमिलर थोडीच आहे, तशीच आहे, फक्त थोडंसं अजून काही एक दोन टर्म्स आहेत त्या वाढलेल्या आहेत. सो बघा आपण काय केलं, एक कंटेनर घेतलेला आहे, त्या कंटेनरमध्ये एक विस्कस मीडियम असलेला फ्लुइड आहे, म्हणजे थोडं विस्कस असलेला फ्लुइड आहे ते टाकलेलं. आपल्या सराउंडिंग जे एअर आहे ती पण विस्कस आहे, पण त्याची विस्कॉसिटी आणि डेन्सिटी खूप कमी आहे. त्यामुळे आपण जे फ्लुइड घेतले ते थोडं विस्कस आहे, जसं कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा आहे आणि त्याची डेन्सिटी आहे ती सिग्मा आहे. जी स्पेरिकल बॉडी आहे त्याची डेन्सिटी आहे ती रो आहे. ओके, मी डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, डिटेल्स जेवढं रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये नोट डाऊन करू शकताय. सो ही ज्या स्पेरिकल बॉडी जेव्हा त्या विस्कस मीडियममध्ये एंटर करेल तेव्हा त्याच्यावरती तीन टाईपचे फोर्सेस एक्झर्ट होणार आहेत. एक तर ऑफकोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट होईल, दॅट इज कॉल्ड ॲज अ वेट, त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण बोलतो और त्याला डाऊनवर्ड फोर्स आपण बोललं तरी चालेल. तसंच त्याच्यावरती स्टोक्स लॉ मध्ये सांगितलं तसं विस्कस फोर्स अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होणार आहे, राईट, म्हणजे त्याला आपण FV बोलतो. डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स कुठला झाला, FG. ओके, अपवर्ड डायरेक्शन आपल्याला फोर्स कुठला मिळाला, FV, दॅट इज विस्कस फोर्स. आणि त्याच्यानंतर दुसरा एक फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होईल, तो म्हणजे असणार आहे अपथ्रस्ट फोर्स, त्याचं दुसरं नाव आहे बयॉन्ड फोर्स. आता पहिले अपथ्रस्ट फोर्स किंवा बयॉन्ड फोर्स म्हणजे नक्की काय आहे ते कॉन्सेप्ट समजून घ्या आणि मग पुढे आपण इक्वेशन काय ते डिस्कस करूया. एक सिंपल एक एक्झाम्पल सांगतो, त्याच्यावर तुम्हाला बयॉन्ड फोर्स और अपथ्रस्ट फोर्स कॉन्सेप्ट काय ते कळेल. कन्सिडर करा की तुम्ही एक दोन प्लेन पेपर शीट्स घेतलेल्या आहेत, क्लिअर आहे, दोन्ही सेम साईजच्या सेम डायमेन्शनचे आहेत. एकाला क्रश करून त्याला आपण पेपर बॉलमध्ये कन्वर्ट केलं आणि एक प्लेन पेपर शीट ॲज इट इज ठेवली. जर आपण दोन्ही म्हणजे एक क्रश केलेला पेपर आहे आणि एक प्लेन शीट आहे, जर ते आपण ते दोन्ही रिलीज केले तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की जो क्रश केलेला बॉल आहे तो स्ट्रेट खाली येईल, बरोबर का, दोघांचं मास वेट तर सेम आहे. बट जी प्लेन पेपर शीट आहे ती डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड खाली येणार नाहीये, ती थोडी फ्लोट करत करत खाली येईल. म्हणजेच काय की सराउंडिंग जी एअर असेल, त्याच्या खाली जी एअर असेल किंवा सराउंडिंग जी एअर असेल ती त्याला काय करते, एक अपथ्रस्ट अपवर्ड डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करते आणि तो जो फोर्स आहे जो अपवर्ड डायरेक्शन त्याची ती ऍक्ट होणार आहे तो फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, अपथ्रस्ट फोर्स और बयॉन्ड फोर्स असणार आहे. ओके, त्याला आपण बयॉन्ड फोर्स सुद्धा बोलतात. टेक्स्टमध्ये नाव दिलेलं आहे, मी इथे दिलेलं नाहीये, तुम्ही पाहिजे त्याला मेन्शन करू शकता, बट तो अपवर्ड डायरेक्शनला आहे तर म्हणून त्याला आपण अपथ्रस्ट फोर्स आहे आपण सुद्धा असं म्हटलेलं आहे. सो हे तीन मेन फोर्सेस त्याच्यावरती एक्झर्ट होणार आहे. एक म्हणजे कुठला असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स और डाऊनवर्ड फोर्स, आणि अपवर्ड डायरेक्शनला दोन फोर्स असणार आहेत, एक असेल अपथ्रस्ट फोर्स आणि दुसरा कुठला असणार आहे, बयॉन्ड फोर्स. ओके, बयॉन्ड फोर्स और अपथ्रस्ट फोर्स दोन्ही एकच आहेत, बट दुसरा अजून ऍक्ट होणार आहे तो कुठला असणार आहे, तर विस्कस फोर्स ऍक्ट होणार आहे. सो आता हे सगळं आपण मेन्शन केल्यानंतर त्याची स्पेरिकल बॉडीची रेडियस R आहे, त्याची डेन्सिटी आहे रो आहे, त्याच्यानंतर सराउंडिंग मीडियम आहे, त्याची कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ईटा आहे, त्याचं जी डेन्सिटी आहे ती आपण सिग्मा घेतली आहे. एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा, जी स्पेरिकल बॉडी जी आहे त्याची डेन्सिटी रो आहे आणि जे मीडियम आहे त्याची डेन्सिटी आहे ती सिग्मा आहे. ह्याच्यामध्ये त्या स्पेरिकल बॉडीची जी डेन्सिटी आहे ती ऑफकोर्स आपण काय घेतली आहे, ग्रेटर घेतली आहे ॲज कम्पेअर्ड टू द डेन्सिटी ऑफ अ फ्लुइड. ओके, आता टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे नक्की काय कॉन्सेप्ट आहे त्या पॉईंटकडे आपण बघूया. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सराउंडिंग जे मीडियम आहे, जे एअर आहे ते सुद्धा एक फ्लुइडच आहे, राईट, कारण ते नंबर ऑफ गॅसेस पार्टिकलने बनत आणि गॅस इज ऑल्सो फ्लुइड. त्यामुळे सराउंडिंग जे फ्लुइड आहे त्याच्यामध्ये समजा मी एखादा हा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मार्कर आहे, मी जर त्याला रिलीज केला तर ऑफकोर्स तो पण त्या विस्कस मीडियममधून खाली पडतोय. बट जे सराउंडिंग मीडियम जी एअर आहे त्याची डेन्सिटी आहे ना ती खूप कमी आहे आणि विस्कॉसिटी आहे ती पण खूप कमी आहे. त्याच्यामुळे
पेन ड्रॉप केला काय किंवा कुठलाही ऑब्जेक्ट ड्रॉप केलाय काय ग्राउंडवरती और खाली, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये अट्रॅक्ट होणार आहे, त्याच्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढतच जाईल. आणि जेव्हा तो ग्राउंडला किंवा बॉटमला हिट करेल तेव्हा तो त्याने काय अटेंड केलं असेल, मॅक्सिमम व्हेलॉसिटी अटेंड केली असेल. म्हणजे जेव्हा आपण त्या रिलीज करू तिथपासून त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे, बरोबर आहे. बट जर आपण अशी स्पेरिकल बॉडी जर एखाद्या विस्कस मीडियममध्ये जर ड्रॉप केली किंवा इव्हन हा पेन जरी आपण विस्कस मीडियममध्ये जरी ड्रॉप केला तर इनिशियली काही डिस्टन्सपर्यंत त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम असेल, बट त्याच्यानंतर तो एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे ती अटेंड करणार आहे. मग पहिले व्हेलॉसिटी मॅक्सिमम असेल, मग तो एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अटेंड करेल. जी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी तो अटेंड करणार आहे त्यालाच आपण काय बोलतोय, टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, आता जेव्हा त्याची व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे त्याचं रिझन तर आपल्याला डायरेक्ट कळलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, बरोबर आहे. एअरमध्ये तर ती सिच्युएशन होते, सो त्या केसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स डॉमिनेट होतात वरच्या दोन्ही फोर्सच्या कम्पॅरिझनमध्ये, म्हणून पहिले व्हेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम असते. ते मेन्शन केलेले इक्वेशनमध्ये एफ जी इज ग्रेटर दॅन एफ व्ही प्लस एफ यू, कुठल्या कंडिशनमध्ये, जिथे व्हेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम असते. बट जेव्हा तो विस्कस मीडियममध्ये प्रॉपरली एंटर करतोय त्यानंतर म्हणजे एका सर्टन पॉइंट नंतर एक सर्टन सिच्युएशन येते, त्या केसमध्ये त्याची व्हेलॉसिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. आणि जेव्हा त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आलेली असते ती कुठल्या कंडिशनला येते, जेव्हा तो डाऊनवर्ड फोर्स दिलाय ना एफ जी, म्हणजे त्याच्या वेटच्या इक्वलचा, तो कोणाच्या इक्वल होणार आहे, तर एफ व्ही आणि एफ यू ह्या दोघांच्या ॲडिशनच्या काय होणार आहे, इक्वल होईल. तेव्हा ती जी बॉडी असेल, ती जी स्पेरिकल बॉडी आहे ती एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अटेंड करणार आहे. आणि त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला आपण काय बोलतोय, टर्मिनल व्हेलॉसिटी. आणि तेच इक्वेशन आहे ते आपण याच्यामध्ये प्रूफ करतोय. त्याचं इक्वेशन किंवा त्याची व्हॅल्यू काय आहे ते आपण फाइंड आउट करतोय. जर हे इक्वेशन जर कळलं असेल तर बाकी याच्यामध्ये काय राहिलेलं नाहीये. ओके, डिस्क्रिप्शन तर इझी आहे, त्याचं क्लिअर आहे. दुसरा एकच पॉईंट, मेन पॉईंट तो आपल्या लक्षात ठेवायचा आहे की डाऊनवर्ड फोर्स हा ग्रेटर असेल अपथ्रस्ट फोर्स आणि विस्कस फोर्सपेक्षा, म्हणून इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, मॅक्सिमम असेल. बट एकदा का दोन्ही ते फोर्सेस इक्वल झाले एका सर्टन पॉईंट नंतर, एका सर्टन डिस्टन्स नंतर, की मग ती बॉडी एक कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अटेंड करेल. त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीज आपण काय बोलतोय, तर टर्मिनल व्हेलॉसिटी. आणि तर दोन्ही फोर्सेस इक्वल झालेत ना, मग ते आपण ती इक्वेटच करून टाकूया ना. सो देअरफॉर टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल्स टू टोटल अपवर्ड फोर्स. आता डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय आहे, तर वेट किती आहे त्याचा, एफ जी आपण मेन्शन केलेलं आहे इथे. आणि टोटल अपवर्ड फोर्स म्हणजे काय आहे, एफ व्ही प्लस एफ यू. एफ व्ही म्हणजे आपला स्टोक्स लॉचा फॉर्म्युला आपण बघितला होता, तो 6 पाय ईटा आर व्ही तोच आहे. आणि एफ यू म्हणजे अपथ्रस्ट फोर्स असेल की किंवा त्याला आपण बयॉन्ड फोर्स पण बोलतोय, तो एक्झॅक्टली इक्वल कोणाच्या असणार आहे, तर वेटच्या इक्वल असेल. बट इथे आपण जर एम कन्सिडर केलंय मास, तो या स्पेरिकल बॉडीचा आहे. आणि एम डॅश जे मास कन्सिडर केलेलं आहे ते ह्या स्पेरिकल बॉडीने जे फ्लुइड रिप्लेस केलेलं आहे त्याचं मास असणार आहे. आता ती काय कॉन्सेप्ट आहे, जरा नीट लक्ष द्या. बघा, ही स्पेरिकल बॉडी आहे, ती आतमध्ये आहे, बरोबर आहे, त्या फ्लुइडच्या आतमध्ये. जर मी ही स्पेरिकल बॉडी बाहेर काढली तर ऑफकोर्स लिक्विडची जी वाढलेली आहे ती ऑफकोर्स काय होणार आहे, थोडी खाली आहे. मग परत जर टाकली तर लिक्विडची काय होणार आहे, परत वरती जाईल. म्हणजे जेवढं व्हॉल्यूम त्या स्पेरिकल बॉडीचं आतमध्ये एंटर झालं होतं फ्लुइडमध्ये, तेवढ्या व्हॉल्यूम एक्स्ट्रा वाढलेलं आहे. आणि त्या व्हॉल्यूमचं मास आपण काय घेतलेलं आहे, एम डॅश कन्सिडर केलेलं आहे. ओके, सो तो असणार आहे आपला एम डॅश. तुम्ही मेन्शन केला थिअरीमध्ये तरी चालेल किंवा नाही मेन्शन केलं तरी चालणार आहे. सो आता आपल्याला मासला माहिती आहे, आपण रिप्लेस कशामध्ये करतो, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. हे कोणाचं असणार आहे, स्पेरिकल बॉडीच असेल. व्ही त्या केसमध्ये व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या. आणि इकडे 6 पाय ईटा आर व्ही, त्यातला व्ही हा काय आहे, व्हेलॉसिटी आहे. तसंच एम डॅश, जसं मासला रिप्लेस केलं डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, तसंच एम डॅशला रिप्लेस केलं आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ह्याचं व्हॉल्यूम आणि ह्याचं व्हॉल्यूम काय आहे, सेम आहे, बरोबर आहे. फक्त डिफरंट काय असणार आहे, डेन्सिटी. त्यामुळे इथे डेन्सिटी रो आहे त्या स्पेरिकल बॉडीची आणि इथे डेन्सिटी काय असणार आहे, सिग्मा असेल. आपल्याला जे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे ते कुठलं काढायचं आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी, बरोबर आहे. त्यामुळे आपण हे इक्वेशन अरेंज करतोय. सो आपल्याला इक्वेशन कसं अरेंज करणार आहे बघा. पहिले आपण व्ही ची व्हॅल्यू टाकून घेतली. व्ही काय आहे, तर व्हॉल्यूम आहे. सो व्हॉल्यूम स्पेरिकल बॉडीचं व्हॉल्यूम काय, स्पिअरचं, तर 4/3 पाय आर क्यूब. सो रो ॲज इट इज आहे 4/3 पाय आर क्यूब. रो पाय आर क्यूब इंटू जी इज इक्वल टू 6 पाय ईटा आर व्ही. रो व्ही अगेन व्हॅल्यू पुट केली 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. हे 4/3 पाय डायरेक्ट कॅन्सल होणार नाही अजूनही. ओके,
ते पुढे पहिल्याला आपल्याला रिअरेंज करायचे. सो आता काढायचं इक्वेशन व्ही साठी, म्हणून व्होल टर्म किंवा व्होल इक्वेशन 6 पाय इटा आर व्ही साठी रिअरेंज केलं. सो ह्याच्यासाठी जर अरेंज करायचं तर ही टर्म आहे ती तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो इक्वेशन काय आपल्याला मिळालंय, 6 पाय इटा आर व्ही इज इक्वल्स टू ही टर्म ॲज इट इज मेन्शन केली आहे रो इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी मायनस ही टर्म केलेली आहे तिकडे गेल्यानंतर सिग्मा इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू जी. आता याच्यातल्या टर्म्स कॅन्सल न होतं त्या कॉमन निघतायत पहिले, राईट. सो कॉमन का आपल्याला काय मिळालं, 4/3 मिळालं, पाय मिळालं, आर क्यूब इंटू जी. ब्रॅकेटमध्ये दोनच टर्म वेगळ्या होत्या, एक होता रो आणि दुसरा काय होता सिग्मा. लक्षात ठेवा स्पेरिकल बॉडीची जी डेन्सिटी आहे ती ग्रेटर आहे, म्हणून इक्वेशन मध्ये रो मायनस सिग्मा, सिग्मा ही डेन्सिटी कोणाची आहे, त्या फ्लुइडची आहे. आता इक्वेशन मध्ये बघा आपल्याला टर्म्स कॅन्सल करता येऊ शकतात कॉमन काढल्यानंतर. पहिले तर आपण पाय पाय उडवून टाकलं, त्याच्यानंतर इथे आर होता, हा आर क्यूब कॅन्सल केला, तिथे करून टाकला आपण स्क्वेअर करून टाकलेला आहे. त्याच्यानंतर इथे 6 होता, इथे 4 होता, त्याचे दोन्ही हाफ करून टाकलं, 6 हाफ इथे 3 मिळालं आणि 4 हाफ इथे आपल्याला किती मिळालं, 2 मिळालं. आता हा जो 3 आहे तो इथे डिनॉमिनेटर मध्ये जाऊ शकतो, तो मल्टिप्लाय झाला 3 3 जा 9 आणि 2 ॲज इट इज झाला. सो इक्वेशन मिळालं 2/9. हा आर स्क्वेअर तसाच इथे येणार आहे ॲज इट इज, त्यातला एक आर कॅन्सल झाली होती, टर्म इकडे होती म्हणून इटा पुढे गेला डिनॉमिनेटर मध्ये, जी ॲज इट इज आहे आणि रो मायनस सिग्मा ॲज इट इज आहे. इक्वेशन हे व्होल ॲज इट इज लर्न करायचं नाही, त्यातला बेसिक कॉन्सेप्ट बघा, एफ जी इज इक्वल्स टू एफ व्ही प्लस एफ यू हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती पाहिजेत आणि इक्वेशन रिअरेंज करायचं आहे व्ही साठी. व्ही काय आहे, वेलॉसिटी आहे, इकडे व्ही काय आहे, व्हॉल्यूम आहे. त्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे. तुम्ही मल्टिपल टाइम सॉल्व्ह केलं तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह करता येईल आणि इक्वेशन आहे ते इझिली लक्षात राहील. सो व्ही साठी इक्वेशन अरेंज करायचं आहे. व्ही साठी इक्वेशन आपल्याला काय मिळेल, व्ही इज इक्वल्स टू 2/9 आर क्यूब आर स्क्वेअर इंटू जी इंटू रो मायनस सिग्मा अपॉन इटा. याच्यावरती न्यूमरिकल पण जर आला तो इझिली सॉल्व्ह करता येईल, कारण फॉर्म्युला जरी तुमच्या लक्षात नाही राहिला, वाटताना फॉर्म्युला मोठा वाटतो बट तो आहे इझी, 2/9 आर स्क्वेअर इंटू जे इंटू रो मायनस सिग्मा अपॉन इटा. बट जरी नाही लक्षात राहिला तुम्ही या फॉर्मॅटने इझिली पटकन सॉल्व्ह करू शकता आणि 2 मार्क्स मला इझिली सिक्युअर करता येतील. सो हे होतं इक्वेशन टर्मिनल वेलॉसिटीचं त्या स्फेरिकल बॉडीसाठी. याच इक्वेशन आपल्याला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे ते पण काढता येईल. म्हणजे फक्त काय करायचं, इटा तो इकडे शिफ्ट करायचा आणि व्ही तो इकडे शिफ्ट करायचा. मी ते लिहिलं नाहीये पण तुम्ही ते लिहू शकता, कारण आपलं मेन हेडिंग काय होतं, टर्मिनल वेलॉसिटी साठी होतं. सो आपण हे इक्वेशन आहे ते सॉल्व्ह केलेलं आहे. इक्वेशन 3 मार्क्स पर्यंत एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. 2 मार्क्स वाटत नाहीये पण 3 मार्क्स तरी विचारलं जाऊ शकतं. चान्सेस कमी आहेत 2 मार्क्स विचारले जातील, पण 3 मार्क्स तरी नक्की विचारलं जाऊ शकतं. IMP आहेत, न्यूमरिकल पण ह्याच्यावरती आलेले आहेत. सो इक्वेशन सिम्पल आहे आणि इझी आहे, त्यामुळे हे नक्की अजिबात स्किप करू नका.